एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला भारतरत्न भाजपाचे प्रेरणास्थान अटल बिहारी वाजपेयी यांच्या 100व्या जयंतीनिमित्त लष्कर भागात ड्रेनेज पाण्याची पाईपलाईनचे उद्घाटन। भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचे प्रेरणास्थान, माननीय पंतप्रधान, कुशल प्रशासक, अद्भुत दूरदृष्टी आणि अमोघ वक्तृत्व असलेले भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची आज 100वी जयंती। अटलजींच्या पवित्र स्मृतिप्रीत्यर्थ व सुशासन दिवस निमित्त सोलापूर शहरातील प्रभाग क्रमांक 17 लष्कर भागात ड्रेनेज लाईन व पाण्याची पाईपलाईन घालणे, 15 लाख रुपयांचे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे योजनेअंतर्गत विकास कामे व भाजपा सदस्य नोंदणी अभियान कार्यक्रमाचे उद्घाटन समारंभ शहराध्यक्ष श्री नरेंद्रजी काळे, सरचिटणीस डी काका, विशालजी गायकवाड, प्रदेश सरचिटणीस श्री राजाभाऊ माने, सरचिटणीस श्री अनंत गोडुलुलू, महिला आघाडी अध्यक्ष सौ विजया वड्डेपल्ली, उपाध्यक्ष सौ रेणुका अनंत गोडुलुलू, सौ माधवी शिवसिंगवाले, अनुसूचित जाती आघाडीचे अध्यक्ष मारियप्पा कंपल्ली, बाबूअण्णा संगेपांग, अविनाश बेंजरपे, चिटणीस अनिल कंदलगी, माजी नगरसेवक रवीजी कयावले, दिलीप शिंदे, मोची समाजाचे अध्यक्ष मारुती माळगे, उपाध्यक्ष अंबादास कोल्लूर, ज्येष्ठ सल्लागार अशोक बेरुनगी, मोहन डांगे, काका मोची, समाजाचे बाल धर्मगुरू अविनाश संजनजी, लिंगराज, पोलीस अधिकारी संजय मोतेकर, मातंग समाजाचे अध्यक्ष भीमराव गायकवाड, गुलजार सिंगसिंगवाले, किशोर नंदा, रघुनाथ हिरीमणी, राकेश नंदा, आकाश गोडुलुलू, अनिल माने व परिसरातील सर्व नागरिक व भारतीय जनता पार्टीतील सदस्य यांनी कार्यक्रमात उपस्थित होती। सातत्याने एक ड्रेनेज लाईन व्हावी आणि ते शौचालयाचा विषय गेले वर्षभर झालं। मी ज्यावेळेस अध्यक्ष झालं त्यावेळेस त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे। येणाऱ्या काळात या सगळ्या विषयाचा गेल्या वेळेस मी प्रयत्न करतो आम्हाला दिली, त्याबद्दल सगळ्यांनी आभारी आहे। फक्त आत्ता मागच्या वेळेस थोड्या मताने मताने जे पराभव झाला, पराभव काम करायचं होतं नाही। सातत्याने प्रयत्न करतात यासाठी पालकमंत्र्यांकडनं मिळवून घेतला आणि या कार्यक्रमाच्या गायकवाड, राजाभाऊ माने, अविनाशजी बेंजरपे, आणि सर्व जण या कार्यक्रमाला उपस्थित झाले। सगळ्यांच्या तुमच्या वतीने सगळ्यांचे आभार व्यक्त करतो, कारण आज अटलजींची जयंती असल्यामुळे भरपूर कार्यक्रम आहे। त्याचा औचित्य साधून उद्घाटनाचा कार्यक्रम ठेवला, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो।